खरं तर आज आपण बघितलं तर कुठल्याही स्तरावरच्या न्यायालयाने अशा पद्धतीचा ऐतिहासिक किंवा बेंचमार्क निर्णय हा बहुतांशी बऱ्याचशा कालावधीनंतर दिलेला आहे. त्याच्यामुळे या संबंध केसची गांभीर्य असेल, त्याच्यामध्ये झालेली क्रूरता असेल, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निकाल हा त्या ठिकाणी दिलेला आहे. मला म्हणजे एक स्त्री म्हणून तर माझी हे राहील की याच्यावर कुणीच कुठं अपील करू नये. कारण जो न्यायालयाने आता निर्णय दिलेला आहे ही कुठं ना कुठं तरी आपल्या सगळ्यांच्या याच्यामध्ये होतं की न्यायालयाने अशा पद्धतीची कठोर शिक्षाही द्यावी. त्याच्यामुळे त्याच्या विरोधामध्ये कोणी जाण्याच्या मानसिकतेमध्ये राहू नये हीच त्या ठिकाणी हे राहील. आणि अगदी गेलंच तर त्यावेळेला सुद्धा सरकारी वकील जे असतील, शासन असेल, ती ही शिक्षा कायम राहावी यासाठी कटिबद्ध आहे. राष्ट्रपती महिला आहे, दयेचा अर्थ जर केला राष्ट्रपतींकडे मान्यता अशा पद्धतीने इतक्या गंभीर केसमध्ये दयेचा अर्ज नाही. मला वाटतं की जरी दयेचा अर्ज आला तरी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आणि आदरणीय शिंदे साहेब असतील किंवा आदरणीय सुनेत्रा काकी असतील, आपण सगळेच नागरिक म्हणून किंवा एक अधिकार म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आहे, ते सुद्धा त्या संदर्भामध्ये आदरणीय आपले महामहिम राष्ट्रपती मोदयांसोबत त्या संदर्भामध्ये निवेदन करतील. आणि मला खात्री आहे की जो उद्रेक होता सगळ्यांचा आणि कोणीही असं नव्हतं की ज्याला वाटायचं की ती व्यक्ती वयस्कर आहे किंवा काय आहे म्हणून त्याला कुठल्या पद्धतीचं याच्यातून काही शिक्षेतून काही सुटका मिळावी. उलट आपल्या सगळ्यांचीच ती इच्छा होती की एक बेंचमार्क सेट व्हावा आणि किती क्रूरतेने आणि त्या निष्पाप त्या मुलीचा जीव गेलेला आहे तिला न्याय मिळावा. त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये अगदीच मला खात्री आहे, म्हणजे मला तर ही आशा राहील की कुणी उच्च न्यायालयामध्ये जाऊ नये. जी शिक्षा आहे ती, कारण त्याआधी सुद्धा त्या नराधमाचे 2-3 गुन्हे आहेत. त्याच्यामुळे साधारणपणे ही सगळ्या पार्श्वभूमी पाहता कोणीही उच्च न्यायालयामध्ये कुठल्याही इतर न्यायालयामध्ये त्याच्यासाठी जाऊ नये. आणि राष्ट्रपती महोदयांकडे सुद्धा ज्या वेळेला ते या संदर्भातलं निवेदन करतील त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय फडणवीस साहेब, गृह खातेही त्यांच्याकडे आहे, तर ते त्या संदर्भातलं निवेदन हे शासन म्हणून आमचं सुद्धा त्या ठिकाणी महामहिम राष्ट्रपती महोदयांना राहील. अशा शिक्षामुळे आहे कुठेतरी न्यायाला हे मिळेल का? अशा शिक्षामुळे 100 फास्ट ट्रॅक कोर्ट्स हे कॅबिनेटच्या म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये मंजूर झालेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी गेल्या 2 कॅबिनेटपूर्वीचा विषय काढला होता की ते फास्ट ट्रॅक कोर्ट सुद्धा जलद गतीने सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून जी पावलं आहेत ती न्यायालयीन जे तिथले अधिकारी आहेत त्यांच्यासोबत समन्वय साधून लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून शक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये केंद्राने जे काही नवीन कायदे आणले त्यातलेच काही बाबी या शक्ती कायद्यामध्ये नमूद होत्या. त्याच्यामुळे त्याचं रेप्युटेशन न होता केंद्राच्या कायद्यामधून ज्या गोष्टी सुटल्या गेलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा शक्ती कायदा हा त्या ठिकाणी केंद्राकडे प्रस्तावित आहे.